दंडवतहो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 54 पासूनच्या स्मृती आपण श्रवण करणार आहोत. हिराईसा अनुसरण. हिराईसे ते पंडित बासांची स्त्री, तया दोघा भटोबासांपासून श्रवण. हिराईसा या पंडित बासांच्या पत्नी होत्या आणि पती पत्नी दोघांना देखील भटोबासांपासून ज्ञान श्रवण झालेलं आहे. बोधाला निमित्त भटोबास आहेत. एकुदिसू हिराईसी पंडिता ते म्हणितले. आणि हिराईसा ज्या आहेत या उत्तम प्रकारच्या वासनिक आहेत, ज्यांना आपण अनिष्ट सेवा पोळे किंवा अनुसरणाची वासना असणारे म्हटलो आपण, अशा प्रकारचे वासनिक आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटत राहतं की एवढं ज्ञान झालेलं आहे किंवा एवढं अनुसरणाविषयी समजलेलं आहे आणि देव कसा प्राप्त करावा हे देखील कळालेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये देखील आपण अनुसरत नाही, हा एक काहीतरी मनामध्ये त्यांचे विचार सतत चालू असावा. आणि म्हणून ते एकदा पंडित बासांना म्हणतात, पंडितो तुम्ही भिक्षा करा, काम मज करू द्या. म्हणजे एक तर तुम्ही अनुसरण घ्या, नाहीतर मला अनुसरण घेऊ द्या. म्हणजे सुरुवात जी आहे त्या सुरुवातीमध्ये आपणच अनुसरण्याचा भाव मनामध्ये असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जे शेवटचं वाक्य असतं, शेवटच्या वाक्यावर थोडा आपण जास्त जोर देत असतो ना. शेवटचं वाक्य लक्षात आहे की एक तर तुम्ही अनुसरण घ्या, नाही तर मला तरी जाऊ द्या. म्हणजे हे वाक्य बोलल्यानंतर काय झालेलं आहे की तीही म्हटले, तुम्ही करा मी पुत्राचा विवाह करीन. म्हणजे यांच्या दोघांमध्ये किती संगणमत आहे बघा, की त्यांनी देखील विचार केला, दामोदर पंडितांनी, की यांना त्यांचा अधिकार उत्तम असणार आहे. का स्त्री म्हटल्यानंतर आवड किंवा ओला गुण हा प्रकार पुरुषापेक्षा अधिक प्रमाणामध्ये स्वाभाविकपणे बघायला मिळतो. बरं, जो अधिकार जोडलेला असेल तो एक भाग वेगळा. स्वाभाविकपणे स्त्रीची प्रकृती ही आवडीरूप असते आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काही धर्मकार्य असेल, स्मरण असेल, याविषयी पंडित बासांनाही चांगली जाणीव असावी. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही करा, म्हणजे काय करा की तुम्ही अनुसरण घ्या. त्यांना त्यांनी अडवून धरलेलं नाही. आपण काय करत असतो आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की ते त्यांच्या अनुसरणाच्या आड आलेले नाहीत. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे बरं का. कोणी अनुसरण घेत असेल तर किंवा कुठलं पण धर्मकार्य कोणी करत असेल तर आपण कुठल्या ना कुठल्या शब्दाने म्हणा, अक्षराने म्हणा, त्यांच्या अनुसरणाच्या आड येत असतो किंवा ईश्वर क्रियेच्या आड येत असतो आपण स्वाभाविकपणे. आणि कधी कधी ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपण त्यांच्या इष्ट क्रियेच्या आड येतोय, हे लक्षात सुद्धा येत नाही. की मग त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या अनुसरणाला, म्हणजे पुढे जर का आपला अनधिकार आहे आणि तो अनधिकार आपला पुढे कदाचित अनुसरणाच्या आड येऊ शकतो, अशा वेळेला अनेकांच्या धर्मकार्याला आपण निमित्त होत राहायचं, अनुसरणाला निमित्त होत राहायचं. कोणी जर का अनुसरण घेण्याचं म्हणतं की आपण त्यांना म्हणतो की आता नंतर घ्या, लगेच आता एवढ्या लवकर दीक्षा घेऊ नका बरं का, वगैरे वगैरे, आपण अशा काही वाक्य बोलतो सहजपणे. त्याच्यामध्ये कदाचित कधी कधी त्यांची काळजी पण असते आपल्या अंतःकरणात, परंतु ती काळजी त्यांचंच नुकसान करणार असता कामा नये. एकाने म्हटलं की अनुसरण घ्यायचं, त्याचे घरचे म्हणाले की बाबा कधीतरी घ्यायचंच आहे अनुसरण, तर आता फक्त हे एवढे 1 वर्ष जाऊ द्या, मग घ्या अनुसरण. आता त्यांना मग जे मार्गदर्शक होते त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं की आज ही व्यक्ती अनुसरणाला हो म्हणते, 1 वर्षांनी जर का हो म्हणली नाही तर, किंवा आज जी तळमळ आहे ती 1 वर्षांनी ती तळमळ नसेल तर, भूक लागल्या लागल्या लगेच जेवायला मिळालं
आणि 2 तासांनी मिळालं, तर 2 तासांनी नंतर जे मिळेल तेव्हा ते खाण्याचा तो गोडवा तेव्हा नसणार आहे. आणि म्हणून ते त्यांच्या उपलक्षात आणून दिलं. आता ते म्हणता आहेत आणि सर्वाधिकार आहे, तर मग घेऊ द्या. म्हणजे अशा प्रकारे ईश्वराच्या धर्मकार्याला जर का कोणी प्रवृत्त झालेला असेल, तर आपण काय केलं पाहिजे, त्याला पूर्णपणे सहाय्यभूतता या भूमिकेमधनं आपण त्यांच्या समोर असलं पाहिजे. आणि म्हणून इथे पंडित दामोदर दास जे आहेत, ते लगेच त्यांना म्हणतात की असं करा, की सर्व काही त्यांनी विचार केला असेल. लगेच ह्यांनी म्हटलं आणि लगेच त्यांनी म्हटलं असं नाही. त्यांनी पण विचार केला की कसं करायचं आयोजन, नियोजन. मुलाचा विवाह बाकी आहे आणि हे अनुसरायचं म्हणतात. यदा कदाचित ह्या जरी अनुसरल्या तर बाकीचं सगळं मी सांभाळून घेईन. विवाह कार्याच्या संबंधित हे जे काय असेल. आणि जर का मी निघून गेलो आणि मग असं नको व्हायला की पूर्ण ह्यांच्यावर काही जबाबदारी मोठ्या प्रमाणात येईल वगैरे. त्यापेक्षा असं करा की तुम्ही करा, म्हणजे तुम्ही अनुसरण करा. मी पुत्राचा विवाह करीन, मी मुलाचा विवाह करेन. मग भिक्षा करीन, म्हणजे नंतर मग मी दीक्षा घेईन. आणि मग काही लोक काय म्हणतात की मग आपण दोघं सोबतच जाऊ दीक्षेला, है ना. आता ते असं लक्षात घ्यायचं की अनुसरण हा भाग असा आहे की ज्यांना त्यांना त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करून द्यावा मार्गात जाण्यासाठी, म्हणजे ते ईश्वर मार्गाला लागून जातात. आपण अडवून धरतो की मी जेव्हा घेईन तेव्हाच तुम्ही घ्या. तसं नाही. अनुसरण घेतोय म्हणजे पती पत्नी हे नातं तिथेच संपलं, घेतल्यानंतर नाही. आजच संपलं ते. त्यांनी जेव्हा म्हटलं की मला अनुसरू द्या नाही तर तुम्ही तरी अनुसरा, म्हणजे इथे पती पत्नीचं नातं संपून गेलेलं आहे. मग आता त्यांना स्वतंत्र करा. अनुसरणार्थी पुरुजीव स्वतंत्र आहे. आणि त्याच्यामुळे कुणाच्याही अनुसरणाला असं नका करू की मी पण सोबत घेईन, किंवा निरोपणाला कोणी चाललं तर मी येईन, मग मग आपण सोबत जाऊ. देवपूजेला मी सोबत येईन, मग आपण जाऊ. तुम्ही तुमचं जा, मी माझं येईन. आपल्याला उशीर झाला तर आपल्यामुळे त्यांना उशीर व्हायला नको. त्यांना उशीर झाला तर त्यांच्यामुळे आपल्याला उशीर व्हायला नको. म्हणून स्वामींनी सांगितलं की एकला विजया. तुम्ही जेव्हा एकटे धर्माचरण करता त्यावेळेला ते इतकं सहजपणे होत असतं नित्यविधीतलं, बरं का. निमित्तविधी असेल तर मग कोणाची तरी मदत किंवा कोणीतरी दुसरा तिसरा व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी असतो. पण निमित्तविधीमध्ये पण निर्णायक बाजू तुमची असेल तर काय होत असतं की तिथे पण आपण बघितलं की निमित्तविधीमध्ये सगळे जमलेले आहेत आणि सगळेजण आज्ञा करतायत. आणि मग ते अनाउन्सिंग होईल की बाबा आता स्मरणाला बसा बरं का सगळे. आणि मग स्मरणाला बसायचं का? नाही, ते कोणी काही करो. निमित्तविधीमध्ये पण अनेक प्रकारचे लोक असणार आहेत, अनेक अधिकाराचे लोक असणार आहेत. तर आपण त्यावेळी आपलं धर्मकार्य आपण सुरू करायचं. कोणी धर्मकार्य करो न करो, कोणी धर्मवार्ता करो न करो, आपण मात्र धर्मवार्ता सुरू करायची. म्हणजे आपण वैयक्तिक नित्यविधीमध्ये जे काही स्मरण सांगितलेलं आहे आणि स्मरणामध्ये चतुर्विध दुःखेसी स्मरण जे सांगितलेलं आहे, चतुर्विध स्मरण जे सांगितलेलं आहे, ही सुद्धा एक प्रकारची धर्मवार्ताच आहे. तुम्ही एकट्याने तुमच्याशी केलेली धर्मवार्ता. विजन हे सुद्धा एक प्रकारची धर्मवार्ताच आहे की त्याच्यामध्ये आपण शास्त्र चिंतन करतो, स्मरणामध्ये ईश्वराचं चिंतन करतो. ही सुद्धा वैयक्तिक आपण आपल्याशी केलेली एक प्रकारची धर्मवार्ताच आहे. आणि त्या मनामध्ये इतर विचार येणार. म्हणजे जेव्हा स्मरणाला बसू तेव्हा स्मरण, मग स्मरण नाही करत तोपर्यंत काय करायचं, मग विविध विचार आपल्या मनामध्ये चालू राहतात. मग हे सगळं काय आहे, अन्यवार्ता सुरू आहे, आलिंबन आहे. आणि म्हणून ज्याच्या त्याच्या धर्माला त्याला त्याला पाठवून द्या. मग मी भिक्षा करेन, तुम्ही जा. नंतर मी दीक्षा घेईन, अनुसरण घेईन, तुम्ही जा. मग हिराईसे भटोबासांपासी आली. आता हिराईसा ज्या आहेत त्या काही म्हणाल्या नाही बरं का की तुम्ही घ्या वगैरे. कारण की हिराईसांची जी काही आवड असेल ती अधिक प्रमाणामध्ये असणारच आहे, पण त्यांचा अधिकारही तसाच आहे. शेवटी आपण हे लक्षात घ्यायचं की त्यांचा अधिकार लवकरचा आहे. त्यांचं अनुसरण जे आहे त्याचा अनुसरणाची परवड आलेली आहे.
जसं ज्ञानाची परवड असते, सोबत ज्ञान घेता येत नसतं. ज्याच्या अधिकार पहिला आला त्याला आधी ज्ञान होऊन जाणार आहे. ज्याचं सेवेचा अधिकार पहिला आला त्याला सेवा घडेल आणि दुसरा मागेच राहील. तसं ह्यांचा अधिकारच तसा असल्यामुळे पंडित बासांनी देखील म्हणजे प्रश्न देखील हिराईसांनीच उत्पन्न केलेला आहे. आणि पंडित बासांनी पण त्यांनाच प्राधान्य का दिलं, कारण की त्यांचा तो अधिकार त्यांना सर्वत्र दिसतो आहे की हे नुसतंच्या उगच फक्त इथे आहेत प्रपंचामध्ये, बाकी ह्यांचं कुठल्या अर्थाने मन लागत नाही. आपण तो प्रसंग बघितलेला आहे की त्यांची मुलगी सरल्यानंतर देखील धर्मकार्याला प्राधान्य देणं. आपल्याकडे कुणी नातलग जरी सरला असेल तर ते धर्मकार्य आपलं कुठेतरी विस्कळीत होऊन जात असतं. परंतु इथे हिराईसांनी मात्र धर्मकार्यालाच प्राधान्य दिलेलं आहे आणि रडण्याला औपचारिकता दिलेली आहे. नंतर रडले असंच. काय आहे की वासनिक कशाला म्हणायचं, तर आम्हाला हिराईचा त्याच्यातनं आचरण करताना वासनिकाचा आचार आम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. कोणी विचारलं वासनिकाचा आचार म्हणजे नेमकं काय, तर हिराईसाची नुसती एकच स्मृती जरी वाचली तरी आम्हाला ते कळतं की वासनिकाचा कल कुठल्या बाजूला असला पाहिजे. धर्मकार्याकडे तो कल असला पाहिजे. आणि म्हणून इथे काय आहे की मी भिक्षा करेन तुम्ही जा. मग हिराईसा बटोबासांपाशी आली, म्हणजे त्या स्मृतीचा आपण संदर्भ घेतलेला आहे की वासनिक कसा आहे की हिराईसांच्या घरामध्येच त्यांची सख्खी मुलगी सरलेली आहे आणि त्याचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं सूतक पाळलं नाही, कारण की मुलगी गेल्याचं त्यांना दुःख नाही. म्हणजे काय दगडबाई आहेत का त्या? त्यांचं हृदय अंतकरण काय दगडासारखं आहे का? नाही. परंतु मी जे सांगितलं तुम्हाला की ह्यांनी म्हटलं ना की एकतर मला अनुसरण घेऊ द्या ना तर तुम्ही घ्या. इथे त्यांचं पती पत्नीचं नातं संपलेलं आहे. म्हणजे आत्ता नाही संपलं, ते वाक्य बोलल्यावर नाही संपलं, ते नातं संपल्यानंतर हे वाक्य आलेलं आहे. म्हणजे कधी काळापासूनच त्यांनी ते नाते संबंध जसं जसं ज्ञान झालं हिराईसांना तसं तसं त्यांनी ते नाते संबंध तोडलेले आहेत. पती पत्नीचं नातं नाहीये, आई मुलीचं नातं नाहीये आणि आई मुलाचं पण नातं नाहीये, म्हणून तर निघाल्या. नाही तर एखादी आई निघेल का असं? घरातली स्त्री व्यक्ती निघेल का? घरामध्ये विवाह सोहळा आहे आणि एखादी घरातली बाई बाहेर पडेल का अनुसरणाला? ती पण म्हणेल मग जाऊ दे, हे लग्न होऊ द्या, एकदा सूनमुख बघू द्या आणि मग मी निघते. हे त्यांनी केलं का काही? कशात ते अडकले नाहीत. म्हणजे नुसती ही स्मृती वाचताना आपल्याला त्याचे पाळमुळं पण बघायचे. एखाद्या झाडाला एवढं बहर का आलेलं आहे तर तिथे मुळं कुठले कुठे आहेत, कुठून कुठून ते पाणी तो घेऊन राहिलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. की हिराईसानी त्या ठिकाणी पतीला जेव्हा सोडून ते अनुसरण घेतायत, म्हणजे पती पत्नीचं नातं सोडलं, मुलगी सरल्यानंतर देखील ज्या दुःख न करता धर्मकार्याला महत्व देतात, म्हणजे मुलीचं आणि आईचं नातंही त्यांनी तोडलेलं आहे आणि मुलाच्या विवाहाला ते थांबत नाही, म्हणजे मुलाचं आणि आईचं नातं देखील त्यांनी तोडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे तिथून आलेला आहे संस्कार. तो हा सगळा संस्कार कुठेतरी दामोदर पंडित बघतात आणि म्हणून त्यांना म्हणतात की तुम्ही जा, तुमचा अधिकार उत्तम आहे, आणि म्हणून ते गेलेले आहेत. परंतु त्यांना मात्र त्यांनी अडवून ठेवलं नाही की आपण सोबत जाऊ, असं काही त्यांनी म्हटलेलं नाही. अनुसरणाचा विषय असेल, तुम्ही किती काही एखादे मित्र असतील, मैत्रिणी आपण सोबत अनुसरू असा भाग असतो बरं का, तसं ठेवायचं नाही. ज्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आधी जाऊ द्या किंवा नंतर येऊ द्या, आपण त्यांना त्या अर्थी स्वतंत्र ठेवायचं. कुणाच्याही अनुसरणामध्ये आपण अडथळा रूप वाक्य अक्षर वगैरे काही बोलायचं नाही. कधी कधी आपण बोलत काय नाही, ते म्हटलं की अनुसरण घ्यायचं बरं का मला, आपण चेहरा असा करतो की त्याच्यातनं लक्षात येतं की यांना काही हे मान्य नाहीये. आपण बोलत एक शब्द नाही, पण प्रतिक्रिया मात्र आपली स्वाभाविकपणे अशी नकारात्मक असते की तो व्यक्ती त्या ठिकाणी थांबून जात असतो. आणि म्हणून ह्या दोघांचाही त्याग अतिशय महत्वाचा आहे की दामोदर पंडित देखील सगळ्या प्रकारे त्यांना जाण्यासाठी म्हणून, नाहीतर लक्षात घ्या की घरामध्ये एखादं कार्य आहे आणि स्त्री व्यक्ती जर का नसेल मुख्य घरातली, तर कुठल्याही गोष्टी व्यवस्थित होत नसतात.
पुरुषाला शून्यापासून सगळ्या त्या तयार करायला लागतात. मानसिकता तशी तयार करावी लागते. एखाद्या वेळेस पुरुषाचं कार्य स्त्री करू शकते सक्षमपणे, पण स्त्रीच्या निमित्ताने जे कार्य होणार आहे, हस्ते जे कार्य होणार आहे, ते पुरुषाला करायला खूप भारी पडत असतं. म्हणजे दामोदर पंडितांनी देखील ही मानसिक तयारी केली आणि यांनी तर सगळ्या पद्धतीने ईश्वरालाच हृदयगाम्य केलेलं असल्यामुळे त्यांना प्रपंचामध्ये नुसतं जबरदस्ती असल्यासारखं आहेत हे दामोदर पंडितांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून दोघांचाही त्याग महत्वाचा आहे. त्या भटोबासांजवळ आल्या, भिक्षा केली आणि भटोबासांचा सन्निधानी राहिली. आणि राहिले कुठे? भटोबासांच्या सन्निधानी. जर का आपण अनुसरतो तर आपण एक मार्गाचं सन्निधान, आता आपल्याला ईश्वर अवताराचं सन्निधान नाही आहे, परंतु मार्गाचं सन्निधान जे आहे हे कसं आहे, कूप काठीप्रमाणे आहे. आपण जे अनुसरतो, आपण जे उपदेश घेतो, आपण जे वासनिक दशेमध्ये येतो, तरी आपण वटरोपाच्याच दृष्टांतामध्ये आहोत. आपण वटवृक्ष होत नाही, आपण वटरोपाच्या ह्याच्यामध्ये आहोत. आणि वटरोपाला कूप काठी ही करावीच लागते, नाही तर ते शेळीयाच्या खुररवी जाय, वादळ वारा आला त्याच्यामध्ये तर नुकसान होईल. मग अशा वेळेला आपल्याला मार्ग जे आहे, अधिकरण जे आहेत, गुरुनिमित्त जे आहेत, ते आपल्याला कूप काठीचं कार्य ते करत असतात. तुम्ही कुठे चुकलात, काय झालं की ते लगेच शिक्षा पण आहे, ते लगेच निरोपण आहे. तुम्ही अजिबात चुकत नाही. तुम्हाला स्मरणाला उठायचं जरी नाही तरी आपले आसपासचे लोक उठले तर तुम्हाला उठावंच लागतं, लाजे काजेस्तव का होईना. म्हणजे अशा पद्धतीने आपल्यामध्ये स्मरण साधना उतरते. तेच जर का आपण स्वतंत्र जर का आहोत, मग त्याच्यामध्ये कधी उठलं काय कधी नाही उठलं काय विचारणारं कोणी नाही आपल्याला. आणि म्हणून मार्गाचं सन्निधान हे अतिशय महत्वाचं सन्निधान आहे. आणि त्या ठिकाणी जे काही रोजचं निरोपण आहे, पोथीपान आहे, घोक आहे, सेवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातले त्या सुरीच्या दृष्टांताप्रमाणे आपले दोषही घालवल्या जातात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये योग्यता पण होते. अशा दोन्ही प्रकार एकाच वेळेला होत असतात. जसं आपलं काल परवा झाला विषय की कधी कधी नुसती दोष निरस्ता होईल पण योग्यता होणार नाही. कधी कधी योग्यता होत राहील पण दोष मात्र तसेच राहतील. म्हणजे तो दोष काय होईल, उद्भवत राहील. बाकीची योग्यता होईल पण तामस गुण तसाच राहिला, स्वभावाला नियंत्रित करू नाही शकलो आपण. तर काय होईल की कधी कधी तो दोष त्या विधीच्या आड उद्भवत राहणार. जसं प्रसव असतो ना, प्रतिसृष्टी तो प्रसव जर का प्रसव नाही मोडला त्याचा, तर तो प्रसव पुढच्या प्रत्येक ज्ञानदेही तो उभा टाकणार. सेवा कार्याच्या वेळेस जिथे तो दोष जोडलेला आहे तिथे तो दोष बरोबर उभा टाकत असतो. आणि म्हणून इथे त्या अर्थाने आपल्याला दोन्ही गोष्टी एकाच वेळेला, नुसतीच योग्यता करायची नाही तर कर्मनाश पण झाला पाहिजे, अयोग्यता पण नसली पाहिजे. नुसतीच अयोग्यता नासत नाही बसायचं, तर योग्यता देखील झाली पाहिजे. तर सेवा दास्य वगैरे याच्यानी कर्मनाश होईल, अयोग्यता नासेल आणि स्मरणाने योग्यता होईल. स्मरण साधनं खूपच महत्वाचं आहे आणि ते स्मरण आपल्याला आपल्या घरी साधल्या जात नाही. म्हणून आमचे आचार्य काय म्हणतात, गृहस्मरणापसी विजनी काय चांगलं, मनोरथ आठवीसी ते चांगलं, आणि त्यापेक्षा निद्रा घ्यायची ते अजून चांगलं. साकाईसाला भटोबास म्हणतात, इथे स्मरण करण्यापेक्षा तिथे जाऊन मनोरथ आठवा विजनाला. आणि मनोरथ आठवण्यापेक्षाही तिथे काय करा, झोप घ्या एखादी. ते वचनाच्या पालनामध्ये येतं की घर सोडण्याचं वचन पालन झालं आणि अन्यवार्तेपसी निद्रा चांग हे वचन झालं. म्हणजे दोन वचन एकत्र केलं त्या ठिकाणी, तर तो विधी त्यांना सांगितलं. म्हणजे हा त्यांच्या अधिकारापुरता आहे, आपल्यासाठी नाही बरं का, की विजनाला जाऊन झोप घ्यायची असं नाही. त्याच्यापेक्षा हे चांगलं आणि ह्याच्यापेक्षा ते चांगलं इथे स्मरण करण्यापेक्षा. आणि म्हणून भट्टोबासांचं सन्निधान म्हणजे खूप मोठं सन्निधान आहे. एखाद्या ज्ञानदातृत्व करणाऱ्या अधिकरणाचं सन्निधान हे खूप मोठं सन्निधान आहे. आमच्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ज्ञाता विरक्ताचा जो संघ आहे तो खूप मोठा संघ आहे बरं का. ती खूप मोठी कूप काठी आहे
आपल्याला परमेश्वराचं प्रत्यक्ष सन्निधान तर लाभणार नाही, परंतु प्रत्यक्ष सन्निधान लाभून त्याच्यामध्ये परमेश्वराचं सन्निधान आपल्याला लाभलं पाहिजे. प्राप्त तर होणार आहे, परंतु ते लाभत नाही. जसं मार्तंडांना ते लाभलं नाही स्वामींचं सन्निधान, काळबोट्यांना स्वामींचं सन्निधान लाभलं नाही, प्राप्त झालं. आलं लक्षात तुमच्या? अन्न खायला मिळतं पण ते अंगी लागत नाही. तसं परमेश्वर सन्निधान मिळतं, परंतु त्याचा लाभ आपल्याला काहीच घेता येत नाही, आपल्याला घेता येत नाही. परमेश्वर तर लाभ देऊन राहिलेला आहे. आपण इतर पाषाण होतो, सोमकांत झालं पाहिजे ना आपण. तो निवेपण आणि द्रव्यपण. आपण फक्त निवतो पण द्रवत नाही. छान वाटतं, मार्गात चांगलं वाटतं बरं का, परंतु त्या मार्गामध्येच सुरू असलेल्या धर्मकार्याचा लाभ आपल्यामध्ये पाझरला पाहिजे, की त्या मार्गातनं जरी आपण घरी आलो तरी आपण मार्गात असल्यासारखंच राहिलो पाहिजे. तो जो काही भाग आहे, जो आचार्य भट्टोबास स्वामींच्या सन्निधानी होते त्याहीपेक्षा रिद्धपूरला पाठवलं तर अधिक विधी सुरू झाला त्यांचा. आपलं काय होतं, मार्गात जास्त विधी करतो, घरी आलं की परत आपण जसं आहे तसं होऊन जातो. भट्टोबासांना जेवढं लांब पाठवलं देवाने तेवढं भट्टोबासांमधला विधी वाढला. ते म्हणाले की दादोस त्यांना घेऊन गेले तर त्यांची आवड कमी व्हावी, तर काय झालं, त्यांची आवड वाढली. आमच्या स्वामींनी पाठवलं त्यांना रिद्धपूरला की जा इथून, म्हणजे अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं देवाने. तर त्यांची आवड कमी झाली का? त्यांची आवड अजून वाढली. परत स्वामींनी त्यांना काय केलं, स्वतःच निघून गेले स्वामी. मग त्यावेळेला एकदा दादोसांनी नेलं, एकदा स्वामींनी पाठवलं आणि एकदा स्वामीच निघून गेले उत्तर दिशेला. त्यावेळी भट्टोबासांची आवड कमी झाली का? ती अजून वाढली. पहिल्या 2 पेक्षा पण अजून ती एवढी आवड वाढली की शेवटची अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर सन्निधान लाभलं पाहिजे, पण ते कधी लाभेल, जेव्हा तुम्ही इकडे तयार व्हाल, इथे अधिकरणाच्या सन्निधानी जेव्हा तयार व्हाल तेव्हा जाऊन कुठेतरी पुनःसंबंध होणार, तेव्हा जाऊन कुठेतरी ईश्वराचं जो काही सन्निधान आहे तो प्राप्त होणार आहे. पण त्याची जी सुरुवात जडणघडण मात्र इथे करायची आहे. जसं मी ते कडधान्याचं उदाहरण देतो, की कडधान्य लगेच तयार होतात, पण लगेच तयार होण्यासाठी त्याला 6 तास आधी भिजवावं लागतं, तर ते लगेच तयार होतात. एखादा भाजी असते ती लगेच तयार होते बरं का, परंतु त्याच्यासाठी त्याला आधी शिजवून ठेवावं लागतं. ते शिजवून ठेवलं की लगेच जेव्हा म्हणाल तेव्हा लगेच 10-15 मिनिटांमध्ये ती भाजी तयार होऊन जाते. पण त्यासाठी त्याची जी पूर्व अवस्था आहे, भात लगेच शिजतो, पण त्याला 20 मिनिटं आधी तांदूळ भिजवून ठेवले तर तो लगेच शिजतो. मग म्हणजे तो कार्यकाळ जो आहे तो कमी होतो तयार होण्याचा, जेव्हा त्याच्या आधीचा कार्यकाळात त्याची जडणघडण आपण तशी केलेली असते. आणि म्हणून अधिकरणाचं सन्निधान जर का आपण उत्तम प्रकारे त्याचा उपयोग घेतला, आणि त्याच्यामध्ये ते काय सांगतात, अधिकरण काय सांगतात, ईश्वराचीच वचनं सांगतात. आम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आहे. आम्हाला फक्त देवाच्या वचनाचं पालन जसं सांगितलं तसं करायचं आहे. परीक्षेमध्ये विचारलेल्याच प्रश्नांची उत्तरं जशी लिहिल्या जातात का आपण आपल्या पद्धतीने उत्तर लिहित राहतो. मला जो प्रश्न माहिती त्याचं उत्तर लिहितोय, नाही, जो प्रश्न आला त्याचंच उत्तर लिहायचं. तसं जे वचन सांगितलं त्याचंच आचरण करायचं. आपल्या पद्धतीने वेगवेगळं आचरण त्याच्यात टाकत बसायचं नाही, की मला वाटतंय की आता स्मरण करता करता एक एक दिवा पण लावू, एक गाठी झाली की एक दिवा, एक गाठी झाली की एक दिवा. हे काही करायचं नाही. तुमचे शोक्तीचे आचार त्याच्यामुळे टाकूच नका. शास्त्रोक्तीचे आचार नको, लोकोक्तीचे आचार नको, ईश्वरोक्तीचाच आचार तेवढा पुरता आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून हे सन्निधान अतिशय महत्वाचं आहे. पुढची स्मृती येते 55 क्रमांकाची. बोरीकरा भानुभटानुसरण. बोरीकर भानुभट कवीश्वर बास पण आपण त्यांना म्हणतो, त्यांचं अनुसरण झालेलं आहे. एक वेळ बोरीकरा भानुभटा भटोबासांचे दर्शन झाले, कवणी परी झाले ते नेणीजे. कशा प्रकारे त्यांना भटोबासांचं दर्शन झालेलं आहे, भेट झालेली आहे, याचा काही संदर्भ आलेला नाही. भटोबासांपासून श्रवण झाले आणि त्यांना ज्ञान श्रवण झालं आणि बोध देखील झाला. भिक्षा केली आणि त्यांनी अनुसरण घेतलं.
भटोबाचा थोर पडी येती आणि भटोबासांना जास्त आवडते होते. कशामुळे? एखादा शिष्य जास्त आवडता कधी होतो? कारण जर का त्याचं अध्ययन त्या प्रकारचं आहे, त्याची स्मरणनिष्ठता, आचार बघून गुरूंना, एरवी आई वडिलांना सर्व मुलं आवडतात बरं का. त्यांची काय 1, 2, 3 मुलं असतील ते सगळे आवडतात सरसकट. कधी तो मुलगा चांगला वागो की नको वागो, म्हणजे त्याच्याशी काही हे नसतं. पण गुरूंना मात्र त्यांचा शिष्य कशामुळे आवडतो? तो माझा शिष्य आहे म्हणून नाही, तर त्याचा अधिकार चांगला आहे. मग एखाद्याचा सेवेचा अधिकार चांगला असेल की याचं ज्ञानात काही नाही, पण सेवेमध्ये हा उत्तम आहे म्हणून देखील तो आवडतो. एखादा शिष्य त्यांचा स्मरणनिष्ठ असतो म्हणून तो आवडतो, बाकी काही का असेना, पण स्मरण मात्र उत्तम आहे. एखादा त्यांचा शिष्य असेल तो ज्ञानाच्या बाबतीमध्ये तो उत्तम असेल, म्हणजे गुरूंना त्यांचे जे शिष्य आवडत असतील तर ते त्यांच्या अधिकारामुळे, त्यांच्या गुण आचरणामुळे आवडतात, उगाचच नाही. एखादा शिष्य काहीच करत नाही, फक्त उपदेश घेतलेला आहे, फक्तच अनुसरण घेतलं, बाकी आचरण काहीच करत नाही, तर ते गुरूंना ते आवडणार. जरी स्वतःचा शिष्य असला तरी तो आवडणार. एक तरी धर्मगुण, एक तरी योग्यता करणारं कार्य त्या जीवामध्ये असलं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठेतरी ते पसंतीस उतरल्या जातं. आणि म्हणून हे भटोबासांना आवडत होते. म्हणजे का आवडत होते? कारण ते विद्वान तर होतेच कर्मराटीचे, पण दैवराटीमध्ये देखील त्यांची विद्वत्ता जी आहे ती कार्यरूप झाली. नाहीतर कर्मराटीतले जे विद्वान व्यक्ती असतात ते दैवराटी विद्वान असतीलच असं नाही बरं का. तिकडे त्यांचं शिक्षण, डिग्री बिग्री सगळं झालं, पण इथला अभ्यास शून्य, इथलं काहीच कळत नाही, असं पण असतं. आणि एखाद्या वेळेस कर्मराटी शून्य माणूस, पण दैवराटी मात्र त्याचा उत्तम अधिकार आहे. तिकडे कुठलाच अभ्यास नाही शाळेय, आणि इकडे मात्र उत्तम. जसं जर का तुम्ही आपले जुने अधिकरण बघाल, तर ते वयोवृद्ध जे आतापर्यंत आहेत त्यांना बघाल, तर त्यांचं शालेय शिक्षण काहीच नाहीये बरं का. ते 4थी 5वीच आहे फक्त. त्यांना लिहिता वाचता येतं एवढंच आहे. म्हणजे शालेय व्यावहारिक शिक्षण नाही, परंतु दैवराटीचं जे काही अध्ययन आहे, अभ्यास आहे, तो मात्र असा आहे की गगनाला गवसणी घालण्यासारखा आहे. त्यांच्यासोबत आपण चर्चा नाही करू शकत, इतक्या अधिकाराचं ते व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अशा पद्धतीने एखादा व्यक्ती तिकडे व्यवहारामध्ये देखील उत्तम असणार, माहीभटांसारखा, आणि दैवराटीमध्ये सुद्धा उत्तम असणार आहे. आणि अशा पद्धतीचं हे कवीश्वर बासांचं बोरीकर भानुभट्ट यांच्या गावाचं नाव बोरी आहे, आणि ते बोरी गावचे ते बोरीकर, आणि भानुभट्ट हे त्यांचं नाव. आणि तयाचे आधील गुरु तया नाव केशवाचार्य, आधीच्या त्यांच्या गुरूंचं नाव केशवाचार्य होतं. मग प्रकरणानुरूप भटोबासी भानुभटाचे नाव कवीश्वर ठेविले, म्हणजे काही प्रसंगानुरूप, म्हणजे ते काव्य वगैरे करायचे, आणि म्हणून त्यांचं नाव काय केलेलं आहे, कवीश्वर असं केलेलं आहे. जसं मार्गामध्ये असं कोणी कवी असलं किंवा आम्ही त्यांना कवी म्हणायचो, ओ कविराज, म्हणजे त्यांचं मूळ नाव घ्यायचं नाही, ओ कविराज असं म्हणायचं. अशा पद्धतीने त्यांच्या काव्य करण्याच्या त्या गुणामुळे त्यांना भटोबासांनी काय केलेलं आहे, प्रकरणानुरूप, म्हणजे सतत समजा काव्य वगैरे त्यांचं ऐकून वगैरे मग भटोबासांनी त्यांचं नाव कवीश्वर ठेवले. म्हणजे नुसते कवी नाही, तर कवीश्वर म्हणजे कवींमध्ये सुद्धा उत्तम कवी, अशा प्रकारचं नाव त्यांचं ठेवलं. तैसेची प्रकरणानुरूप भटो भाटो ऐसे म्हणती, आणि प्रकरणानुरूप म्हणजे प्रसंगोचित. प्रत्येक वेळी कवीश्वर कवीश्वर नाही, कधी भटो म्हणायचे भटोबास त्यांना, किंवा भाटो असं म्हणायचे. असे दोन्ही पाठभेद इथे आलेले आहेत. पुढची स्मृती येते 56 क्रमांकाची. रामदेवा परिच्छेदे आकाई हेतू पाळणी परतारकू आचार्यानुवादू. रामदेवा परिच्छेदे म्हणजे रामदेव जे आहेत हे आकाईसांचे पुत्र आहेत ते, आणि त्यांनी परिच्छेद केल्यामुळे त्यांच्या ज्या आई आहेत त्यांनी त्यांच्या हेतूमुळे काय झालेलं आहे की
आणि सोबत सगळ्या म्हणजे एका आदीमध्ये त्यांनी एवढ्या गोष्टी टाकलेल्या आहेत की हेतू पाळणे, त्यांच्या हेतूचं पालन करत असताना परतारक आचार्यानुवाद, म्हणजे मी काय परतारक आचार्य आहे का, असं आचार्य म्हणतात. ये कवणे आकाईसे आणि रामदेव हे नेणीजे. आता हे कोण रामदेव आहेत आणि कोण आकाईस आहेत हे काही माहिती नाही, म्हणजे कुठले वगैरे काय आहेत हा काही संदर्भ आलेला नाहीये. परंतु रामदेव ते धाकटीची दशेचे, वयाने मात्र हे कमी आहेत आणि त्यांचं कुठेही विवाह झाल्याचा काही संदर्भ येत नाही. आणि धाकुटीये दशेचे म्हणजे वयाने कमी आहेत. आकाईसाचे पुत्र, त्यांच्या आईचं नाव आकाईसा, आणि तेही भटोबासांपासी भिक्षा केली, त्यांचा अधिकार उत्तम आहे आणि भटोबासांपासून त्यांना बोध झालेला आहे, भटोबासांकडेच त्यांनी अनुसरण घेतलेलं आहे. आकाईसे तिये वासनिके, आकाईसा कोण आहेत, ते अन्य आहेत का, न तिये वासनिके म्हणजे त्या सुद्धा वासनिक दशेतल्या आहेत. रामदेवा विराम प्रधान, आणि रामदेव जे आहेत त्यांचे पुत्र, त्यांच्याकडे विरक्तता हा प्रधान भाग आहे. एखाद्याकडे तुम्हाला ज्ञान प्रधान दिसेल, एकाकडे भक्ती प्रधान दिसेल आणि एखाद्याकडे वैराग्य प्रधान दिसणार आहे. आमचे स्वामी काय सांगतात, ज्ञान भक्ती वैराग्य ये तिन्ही एकेकाळी ने होती, म्हणजे होत नाहीत, किंवा ये तिन्ही एकेकाळीच झाले पाहिजेत. तसं मुळामध्ये काय आहे की तिन्ही एकेच काळी पाहिजेत, तर तो समतोल राहतो त्याचा. म्हणजे ज्ञानही पाहिजे, ज्ञानामध्ये जे कळालं त्यांच्याविषयी भक्ती पण पाहिजे है ना. ज्ञान झाल्यानंतर ईश्वराच्या संबंधित आवडी निर्माण झाली पाहिजे, वाढली पाहिजे. एखाद्या पदार्थासंदर्भातली आवडी का वाढते, की त्याचं ज्ञान होतं की हे थंडीमध्ये खाल्लं पाहिजे बरं का, असं खाल्लं तर मग असं होत नाही, तसं होत नाही, तसं होत नाही, आणि मग आपण मला द्या बरं थोडं, कारण त्याचं महत्व झालं. मग त्याच्याविषयी भक्ती म्हणजे ते खाऊ वाटतंय, म्हणजे त्याच्याविषयी आवडी वाढली आपली, भक्ती म्हणजे आवडी. आणि वैराग्य म्हणजे ते खायचंय, म्हणजे मग बाकीचं आता काही नको मला, म्हणजे ते त्याच्याविषयी भक्ती एवढीच निर्माण झाली की इतर बाबतींमध्ये वैराग्य निर्माण झालं. तसं परमेश्वराचं ज्ञान झालं तर परमेश्वराचीच भक्ती आपली वाढली पाहिजे ना. आपली काय होतं की दैवराटीचं ज्ञान वाढतं पण परमेश्वरा संदर्भातली भक्ती आपली वाढत नाही. आपली व्यवहार आणि प्रपंचच भक्ती चालूच राहते, ती ईश्वराची भक्ती आपण कधीच करत नाही. त्याच्यानंतर जर का ईश्वराविषयी आवडीच निर्माण नाही झाली तर काय होईल, आवडी निर्माण नाही झाली तर जीव देवता प्रपंचाविषयी वैराग्य पण निर्माण होणार नाही. ईश्वराविषयी आवडी झाल्याशिवाय, आवडी वाढल्याशिवाय आपली जीव देवता प्रपंच संदर्भातली वैराग्य वृत्ती जी आहे ती वाढणार नाही. इकडची वैराग्य वृत्ती वाढण्यासाठी मग परत काय असावं लागेल, ईश्वराची आवडी असावी लागेल. ईश्वराच्या आवडीसाठी काय असावं लागेल, ज्ञान असावं लागेल. मग आपल्याकडे ज्ञान आहे की नाही आहे याचाच आता संदेह आहे. ज्ञान झालं की आपोआपच वैराग्य, ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. आणि आपलं तर पाठांतर आहे, आपलं तर श्रवण आहे, मग आपल्याकडे वैराग्य का नाही आहे, तर कदाचित आपल्याकडे ज्ञानच नाही आहे. आपल्याकडे काय आहे, माहिती आहे पण ज्ञान नाही. माहिती असणे आणि ज्ञान असण्यामध्ये फरक आहे. एखादा पदार्थ कसा बनवायचा याची माहिती आहे पण त्याचा अनुभव नाही आहे आपल्याला, त्याचा तो क्रियाशील अनुभव पण आपल्याला असला पाहिजे, सक्रियता त्या क्रियेमध्ये आपली असली पाहिजे, तर त्याला अनुभव म्हणतात. आपल्याला फक्त आटण्याचं ज्ञान माहिती आहे, भिक्षेचं ज्ञान माहिती आहे, पण वास्तविक आपण तो विधी कधी केलेला नाही आहे, तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही, त्याला फक्त माहिती म्हणता येते. आमचं आता काही बाबी ज्या आहेत त्या शालेय शिक्षणामध्ये पण आलेले आहेत है ना, स्वामींचा धडा आहे वगैरे वगैरे. तर ते सांगत असताना तो जो शिक्षक वर्ग आहे त्यांना त्याची माहिती आहे, फक्त त्याच्या संदर्भात त्या लीळेचं ज्ञान त्यांना नाही. ते लीळेची माहिती आहे, त्याचा अर्थ माहिती आहे, पण त्याचा जो ज्ञान असतो, अनुभव असतो, तो अनुभव त्यांच्याकडे तो नाही. आणि म्हणून शब्द ज्ञान असणं
हे काही स्वाभाविक आहे. आपण जर का बुद्धिमत्ता आपली हुशार असेल तर आपण एका वर्षाच्या आत अख्खं सूत्रपाठ पाठ करून देऊ. माहिती झाली, परंतु ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भक्ती निर्माण होणार नाही, तोपर्यंत वैराग्य निर्माण होणार नाही. आणि म्हणून यांना काय आहे की विराम प्रधान म्हणजे ज्ञान तर आहे, परंतु हे लक्षात घ्या की ज्ञान ही भरमसाठ काढत बसायचं नाहीये. मी तर नेहमी सांगतो, जे प्रपंच करून आलेले आहेत त्यांनी ज्ञानाच्या मागे लागू नये. ते इतका अभ्यास करत राहतात, इतकं. एक जण मला म्हणाले, बाबा आम्हाला ते जी चैतन्य माया विदे परीक्षित ते वचन आम्हाला सांगा. म्हटलं कशासाठी पाहिजेत? की मायेवर काही पीएचडी वगैरे करताय का तुम्ही? ते म्हणाले नाही. म्हटलं हे सगळे मायेची माहिती आहे. तुम्हाला पंचनामात्मक माया कशा? चैतन्य माया विदेह पराशक्ती, 5 नावं मायाची. आम्हाला 5 नाम परमेश्वराची सांगितलेली आहेत ना, पंचनाम. परमेश्वराच्या पंचनामाकडे जा, मायेच्या पंचनामाकडे जाऊ नका. आणि जर का मायेचा जर का काही तुम्हाला कृतयुगामध्ये जन्मपासून काहीतरी तिकडे पाहिजे, ते मायेचं काहीतरी आत्मोपासनी वगैरे, तर मग मायेची साधना करा इथे. परंतु आम्हाला तिकडे जायचंच नाहीये. तर काही गोष्टी ज्ञान म्हणून ते सगळं बरोबरच आहे, सगळी वचनं आपण अभ्यासलीच पाहिजेत. परंतु जेव्हा आपल्याकडे वेळ कमी आहे है ना, लगेच निघायचंय, गाडीची वेळ झाली, मग आपण सागर संगीत जेवत राहतो का? आपण ते मला फक्त चपाती भाजी द्या फक्त, बस, बाकीचं तर राहू द्या. ठेसा पापड ते ते नको नको, काहीच नको. पटापट तेवढंच आपण मुख्य आहार घेतो आणि निघतो. तसं आमचे आचार्य पण म्हणतात की आचारापुरतं ज्ञान घ्या. तुम्हाला काय आचार करायचं? स्मरणाचं ज्ञान घ्या, भिक्षेचं ज्ञान घ्या, त्याच्यानंतर विजनाचं वगैरे नित्य निमित्त विधीचं ज्ञान घ्या. जे जे तुम्हाला आवश्यक वाटणार आहे, की जे ईश्वर प्राप्तीसाठी आहे, तेवढं पहिले तुम्ही घ्या आणि ते कार्य सुरू करा. नंतर तुमच्या प्रसंगानुरूप, चर्चेनुरूप तुम्हाला थोडं 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 माहिती होईल. पोथीमध्ये आणायचे विषय निघालेला आहे, चैतन्य माया विदे पराशक्ती, कानावर येऊ द्या, काही हरकत नाही. पण ते घोटत बसू नका. प्रपंच करून आलेला व्यक्ती, त्यांच्याकडे आधीच वेळ कमी आहे. म्हणजे त्यांचं वय 50 आहे, म्हणजे आता किती वय बाकी अजून? आता किती आयुष्य बाकी आहे मग? हा, म्हणजे 50 बाकी नाही बर का. ते विचारलं 50 झाले, आता किती बाकी आहे? ते म्हणजे 50. म्हटलं हो, कसं काय 50? कधी जाऊ आपण काही सांगता येत नाही. रात्री भेटलेला माणूस सकाळी परत भेटेल की नाही काही सांगता येत नाही. म्हणजे आपल्याकडे काहीच वेळ नाही, शून्य वेळ आहे, शून्य. तुम्ही सांगू शकतच नाही की माझ्याकडे किती वेळ आहे म्हणून. शून्य वेळ आहे आपल्याकडे. आणि त्या शून्य वेळात आम्हाला देवतेची माहिती घ्यायची, प्रपंचाची माहिती घ्यायची. प्रपंच कसा द्रवला, तो कसा तयार झाला, काय गरज आहे का आपल्याला? म्हणजे शक्यतो ज्याला ईश्वर प्राप्त करायचं आहे, तर ईश्वराचे ज्ञान, परमेश्वराचे ज्ञान ते मोचक आहे, तर तेवढं ज्ञान काढा. विरमतेचं ज्ञान काढा किंवा भक्तीचं ज्ञान काढा, ज्ञानाचं ज्ञान काढा आणि त्याचं आचरण जे आहे त्याची सुरुवात. कारण प्रसंगोजित जी काही माहिती मिळते ती मात्र ऐकत राहा. पोथी वगैरे मार्गामध्ये सुरू आहे, त्याच्यामध्ये जो विषय सुरू आहे त्याची सुद्धा एक बेसिक माहिती असणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. परंतु भरपूर अभ्यास त्याच्यामध्ये करू नका. ते व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे, वासनिक वर्ग आहे सगळे, त्याच्यात 2-2, 2:30 वाजेपर्यंत चर्चा चालते. म्हणजे आता हे जर का 2:30 वाजेपर्यंत चर्चाच करतात, तर ते स्मरण कधी करतात? 2:30ला चर्चा संपली की स्मरणाला बसत असतील का ते लोक? नाही, 2:30ला झोपायची वेळ असते. कुठलाही व्यक्ती हे लक्षात घ्या, तो 1, 2, 3 वाजेपर्यंत जागतो आणि स्मरणाची वेळ असते त्याच वेळेला तो झोपतो. कुठलाही जो रुग्ण असतो ना, तो रात्रभर तडफडेल, पण तो सकाळी 3 वाजता तो झोपणार. त्याची झोपण्याची वेळ कितीची आहे? 3ची आहे. आणि म्हणून आमच्या स्वामींनी 3ची वेळ दिलेली आहे, की जिथे सगळं जग त्यावेळेला झोपणार म्हणजे झोपणारच. त्यावेळेला यतीचा साधक हा जो आहे तो उठला पाहिजे. आणि त्यावेळेलाच आमचे स्वामी त्या सकळ जीवांचं चिंतन, स्वामींनी 2ची वेळ का 1ची वेळ का नाही ठेवली? थोडंसं वाढवलं असतं, परंतु तसं नाही. तीच वेळ अशी आहे की काय माहिती, की सगळेजण तोपर्यंत जागे असतील
बाकी मग तिथूनच पुढे सगळेजण निद्रेच्या अधीन होत असतात. आणि म्हणून ती वेळ आमच्या स्वामींनी निश्चिती केलेली आहे. तर आपल्याला नुसती चर्चाच नाही करायची. आमचे स्वामी आले आणि चर्चाच चालू आहे. स्वामी काय म्हणतात, हे तुम्हा विषयत्वाची लागून ठाकले. म्हणजे नुसतीच चर्चा, नुसतंच ज्ञान, आणि इथे स्वामी आले प्रत्यक्ष समोर, तरी कुणाचं लक्षच नाहीये. तर तसं नाही झालं पाहिजे. आपल्याला चर्चेमधनं परमेश्वर हृदयात आले पाहिजे, अशी चर्चा झाली पाहिजे. लक्षात घ्या, चर्चा अशी असली पाहिजे, चर्चेतला विषय असा असला पाहिजे की परमेश्वर आपल्या हृदयात आले पाहिजे. आणि चर्चा करताना परमेश्वराचा आठव ठेवूनच ती चर्चा करायची आहे. आपल्याला आठव सोडून चर्चा करायची नाही. विधी पण कुठला सेवादास्य करताय, ईश्वराचा आठव ठेवून ती चर्चा करायची आहे. तशा पद्धतीने काहीतरी आधार तुमचा जो आहे तो परमेश्वराचा आधार आहे, तो आपण ठेवला पाहिजे. तसं यांना विरमता प्रधान गुण आहे, आणि तेही अत्यंतू परिच्छेदू केला. आत्यंतिक परिच्छेद केला, नुसताच परिच्छेद नाही केला. जसं आपण म्हणतो की मी गोड सोडलं बरं का, परिच्छेद केला. हो, मी परिच्छेद केलेला आहे. मुळात त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की हे सोडा आता, म्हणून तो परिच्छेद आहे. एवढ्या दिवस सोडलं नाही आपण, आताच कसं काय सोडलं? मी थोडस तेल तुपाचे पदार्थ मी बंद केलेले आहेत. म्हणजे ते सांगताना परिच्छेदात्मक सांगायचं, पण ते का सोडले? डॉक्टरांनी सांगितलं आता तेलकट खाऊ नका. जे मी तर म्हणत असतो, आता देवाने अवतार घ्यावा तर डॉक्टराच्याच वेशामध्ये घ्यावा आता, कारण आम्ही देवापेक्षा पण डॉक्टरचं जास्त ऐकतो. आणि तीच गोष्ट जर का आपण देवाची ऐकली, देवाची म्हणून, तर वचन पालनाचं गोमटं लागतंच. पण पुढे जे आजार उद्भवणार आहेत, ते कुठलेच आजार आम्हाला उद्भवणार नाही. आमच्या स्वामींनी हे सगळं आधी सांगून ठेवलेले. तेल तूप हे लांब राहा. त्याच्यानंतर जे काही सदान्न कदान्न जे आपण खात राहतो त्याच्यापासनं पण, म्हणजे चांगले जे पदार्थ आहेत त्याच्यापासनं पण लांब राहा. प्राणासी आहार द्यावा, हे आमच्या स्वामींनी आधी सांगितलेलं आहे. ह्या नुसत्या वचनाचं पालन केलं ना, तर आपल्या तब्येती खराब होणार नाही. तुमचे महारोग न बदती, हे वचन लागू होईल आपल्याला. पण ते लागू का नाही होत? कारण की आपण स्वामींचे त्या आधीची जी काही वचनं आहेत, त्या कुठल्याच वचनांचं पालन आपण करत नाही. परंतु तोच आचार जर का आपण परिच्छेद म्हणून केला तर त्याची योग्यता लागेल, आणि तब्येत बिघडली म्हणून सोडला तर त्याची योग्यता वगैरे काही लागत नाही. आणि म्हणून इथे यांनी जो परिच्छेद केलेला, तो ज्ञानानुसार परिच्छेद केलेला आहे. तो जाणूनी माता आकाईसे तेही भटोबासा ते प्रार्थिले. आणि तिने लक्षात घेतलं की आपला मुलगा तरुण आहे एकदम, आणि एवढा कडक परिच्छेद केला, पदार्थ सोडले, तर म्हणून त्यांनी भटोबासांना विनंती केली, भटो तुम्ही माझे मांस दिस जेवावे. माझ्या मुलाला जर का असं मी दिलं तर तो काही खाणार नाही. म्हणून काय करा, मांस दिस तुम्ही 1 महिन्याचा माझा दंडवत घ्या अन्नदानाचा. भटोबासी तयाचा हेतू जाणून मानिले. भटोबासांनी लक्षात घेतलं की हे का म्हणतायत बरं का, हे लक्षात घेतलं आणि मान्य केलं, ठीक आहे काही हरकत नाही. मग तेही बरवी अन्ने निफजवली, म्हणजे चांगले चांगले पदार्थ त्यांनी बनवले. भटोबासांना ताट वाढलेलं आहे. पांती रामदेवासी वाढिले दा, त्यांचा जो पुत्र आहे रामदेव त्यांना पण वाढलं. तव ते नेघती म्हणजे ते घेत नाहीत. मग दुसऱ्या दिवशी ते वेळ चुकणी गंगे जाऊनी जेविले. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांच्या लक्षात आलं आईने असं असं केलेलं आहे बरं का हे. दुसऱ्या दिवशी त्या वेळेला ते इकडे आलेच नाही मार्गामध्ये, तिकडेच भिक्षा मागून तिकडेच गंगेकडे ते जेवले. मग भटी जेवणी म्हणितले. आणि मग भटोबास भोजन करून म्हणतात, आकाई एवढे माझे उसटे रामाकारणे ठेवी. आता ते आईची तगमग सुरू आहे, आणि म्हणून भटोबास काय करतात, त्या आईला बरं वाटावं म्हणून सांगतात की तो तुमचा मुलगा येईल तर काय करा, हा माझ्याकडनं हे त्यांच्यासाठी हे ठेवा. तेवढ्यामध्ये ते रामदेव आले आणि आकाईसा म्हणतात, हे गे रामा, भटोबासा जेविता उरले ते तुझं ठेविले. भटोबासांना भोजन करताना जे काही हे जास्त राहिलेलं आहे ते तुझ्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. तेही घेतले, त्यांनी ते घेतले.
परी जेवितीची ना, परंतु त्यांनी तो घास काही खाल्ला नाही, कारण की तो घास कसा होता, तेला तुपाने माखलेला असणार आहे. म्हणजे तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण त्याच्यामध्ये अधिक आहे किंवा गोडाचं प्रमाण त्याच्यामध्ये असावं, असा काहीतरी पदार्थ तो आहे आणि म्हणून ते जेवले नाहीत. मग तिसरा दिवशी म्हणजे नंतर त्यांनी तो पदार्थ खाल्ला असावा भिक्षेमध्ये मिसळून, पण स्वतंत्र मात्र तो खाल्ला नाही. मग तिसरा दिवस आता उजाडला. तिसऱ्या दिवशी भोजनापूर्वी भटोबासी म्हटले, रामा आजी तुम्ही एकवट जेवू, आज आपण सोबतच जेवायला बसू बर का. मज कारण तू की ऐसे ऐक, माझ्यासाठी तू एवढं एवढं मात्र तू ऐक आज. घेई थोडं तरी माझ्याकडनं तू घे. तरी ते नेघतीची म्हणजे ते काही घ्यायला तयार नाहीत. मग भटोबा जेवले. मग चौथा दिवशी म्हणितले, आता चौथा दिवस उजाडला. रामाजी मज येतुके आगळे झाले आणि जेवता जेवता भटोबास म्हणतात, हे मला जास्त झालं बरं का, आता हे काय कर तू, तरी माझा येतुका ऐसा उसिटा घासू घे, माझा एवढा उष्ट आहे, इकडे तिकडे कोणाला देण्यापेक्षा तूच घे. आता तोही घास कसा आहे तसाच काहीतरी असावा, परिच्छेदाचा पदार्थ नेमका तो देत असावेत. म्हणून भटोबास जेविता उठिले. जेवता जेवता भटोबास तो घास घेऊन उठले आणि तयासे ऐसे धरिता, आणि त्यांना असं धरताना म्हणजे ते नको म्हणतात आहे, हात ओढवतात की नको मला वगैरे, असं करता करता काय झालं, एक शीत खाली पडले. त्या घासातलं एक शीत खाली पडलं. ते रामदेवी तोंडी घातले. रामदेवानी तो शीत उचललं आणि ते तोंडात टाकलं. म्हणजे गुरूंचा अपमानही झाला नाही आणि ते जे काय आहे ते ग्रहणही केलं गेलं आणि तो घास नाही घेतलं तर शीत घेतलं. म्हणजे काय आहे की घास घेतला असता तर मग परिच्छेद जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. मग त्यावेळेला घासाच्या ऐवजी शीतच घ्यावं. आणि मग भटोबास म्हणतात, आता नेगे भटो, आणि ते भटोबासांना म्हणतात, आता नेगे म्हणजे आता हे शीत खाल्लं मी, आता मी काही घास खाणार नाही. आता घे तरी भटाचीची आन, आता जर का घेतलं तर तुमची शपथ आहे. म्हणजे भटाचीची आन म्हटले ते. आणि मग भटोबास बैसले. मग भटोबास बसले. मग केशोबासी म्हटले, हे काय झाले या रामासी. आता बघणाऱ्यांना ते चुकीचं वाटलं सगळं काय. त्याच्यामध्ये केशोबास आहेत, ते म्हणतात, हे काय झालं बरं याला, असं असा वागून राहिला हा. तरी भटाचा हातू कैसा लोटीला, भटोबासांचा हात त्यांनी असा लोटून दिला, नको म्हटलं वगैरे. म्हणजे कधी कधी असं असतं की आपल्याला ती वस्तू घ्यायची नसते, पण ते मग बाकी बाबा देत आहेत घ्या, नाही माझा परिच्छेद नाही, नाही बाबा देत आहेत ना घ्या. मग आता त्यावेळेला असं वाटतं आपण नाही म्हणावं, ते अधिकरणांचा अपमान कुठे आपल्याकडनं होता कामा नाही वगैरे. मग आपण ते परिच्छेद असतो तरी सुद्धा तो घेतो. पण अधिकरणांना जर का कळालं की तुमचा परिच्छेद आहे का, मग ते म्हणतात मग नको, त्यांचा परिच्छेद आहे मग त्यांना आग्रह करायचा नाही. परंतु इथे ते म्हणतात की भटवडसांचा हात कसा त्यांनी बरं असं झिडकारला. मग भटो या ते तुम्ही काही म्हणा, मग भटो, आणि ते म्हणतात, आणि भटो तुम्ही याते काही म्हणा ना, तुम्ही काहीच बोलत नाही. आता हे किती दिवसापासून सुरू आहे, 4 दिवस झाले. 4 दिवस हे सगळं चालू आहे आणि सर्वांच्या समोर हे चालू असल्यामुळे चौथ्या दिवशी मात्र केशोबासांचं ते वाक्य निघतंच मुखातनं की तुम्ही याला काहीच बोलत नाही. तेव्हा भटोबास काय म्हणतात, हांगा हा जेही पावली उठिला आहे ते मी याचे पाय काहीसे मोडीन. हे अधिकरणाचं लक्षण आहे. ते म्हणतात ते या ज्या पायाने ते उभे राहिलेले आहेत आचरण करण्यासाठी, ते आचरण करत करत ज्या पायानी पुढे पुढे जाणार आहेत तो पाय त्यांचा जो आहे किंवा त्यांचं जे काही आचरण आहे ते मी याचे पाय काहीसे मोडीन. त्याचा तो पाय म्हणजे त्याचं आचरण, आचरण हे आपलं पाय आहेत है ना. जसं आपले पाय नसतील तर आपण कुठे जाऊ शकत नाही, पाय असतील तर आपण कुठेही जाऊ शकतो. तशा पद्धतीने आचरण हे आपलं पाय आहे. आचरण नसेल तर आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकत नाही, आणि आचरण असेल तर आपण सहजपणे ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. सहज बरं का, फक्त आचार पाहिजे. देवापर्यंत पोहोचणं काहीच कठीण नाही.
फक्त शेवटपर्यंत आचार स्वामींनी सांगितलेला आहे. हिंसा, अन्य धर्म इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या जर का हिंसा, अन्य धर्मानी विखो याच्यावर जर का आपण नियंत्रण ठेवलं तर सहजपणे परमेश्वर प्राप्त होतात. आणि म्हणून इथे आचार्य म्हणतात त्यांचा आचाराचे पाय मी का मोडू बरं. ते योग्य प्रकारे आचरण करतायत आणि त्यांचा हा आचारामध्ये मी भंग का आणायचा हे लक्षात घ्या. काही लोक आचार करतात, आपण त्यांना आचार करू देत नसतो बरं का. ते म्हटलं मी स्मरणाला बसतोय, स्मरणानंतर बसा, जाऊन आपण तिकडे थोडस. आपण त्यांच्या आचारात आलो अडथळा. एखादा व्यक्ती काही खाऊन नाही राहिलेला आहे, त्यांनी परिच्छेद आहे, आपण म्हणतो काय होत नाही खा, आज आमच्याकडे आज आमची पंगत आहे किंवा आज मी हा पदार्थ बनवलेला आहे. मग तुम्ही बनवला म्हणजे हा पदार्थ काय मोक्ष देणारा पदार्थ आहे का काही, का तू खा म्हणून. त्याचा परिच्छेद असेल तर त्याच्या परिच्छेदात अडथळा आणू नका. आपण आचार करत नसो तर नका करू, पण कोणी जर का आचार करतंय तर त्याच्या आचारामध्ये अडथळा आणायचा नाही. जर का त्याच्यामुळे जर का तो एका घासामुळे जर का तो आचारून गेला है ना. मंडळी का काय आहे, स्वामींनी काय सांगितलं, भाजीची या भाजीचं एक घास जरी असेल, एखादा भाग जरी असेल तर त्याच्यामुळे कदाचित धर्मापासून जाऊ शकतो बरं का एखादा जीव. आणि वानरेश मात्र रस पिती आणि उडून जाते. भटोबासांना काही होत नाही, जरट चर्यावंत आहेत. परंतु तरी देखील हे दोन प्रमाण घेताना आम्हाला मध्ये छर्दोबा आठवतात की एखाद्या गोष्टीमुळे माणूस काही संबंध नसताना नुसती एकच चूक झाली तर त्याच्यामुळे धर्मापासून कसं काय जीव जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण छर्दोबासांचं आहे. आणि म्हणून आपल्याला इतरांचा आचार भंगायचा नाही आणि स्वतःचाही आचार भंगू द्यायचा नाही. आणि आचार्य म्हणतात मी याचे पाय काहीसे म्हणून का बरं याचा मी आचार थांबवेन. मी काही एखादा परतारकू, मी काय परतारक आचार्य आहे का, नाही. म्हणजे मी जो गुरु जर का मी असेन तर तो मी असा गुरु नाही की शिष्यांच्या धर्मकार्यामध्ये अडथळा आणणारा. शिष्यांना धर्म घडवणारा मी गुरु आहे. मग अंचवनी बैसले, हात वगैरे धुवून बसले आणि म्हटले अंगाया आकाईया मज प्रार्थुनी म्हणितले. म्हणजे ह्या आकाईसाने मला प्रार्थना करून म्हटलं. ते का ना, म्हणजे का बरं त्यांनी असं केलं ना. रामू काही ने गे तरी माझे पांती तरी घेईल. म्हणजे त्यांचा मुलगा आहे तो काही खात नाही, तो माझ्यासोबत तरी बसून काहीतरी ग्रहण करेल, चांगलं सदान्न मिष्टान्न. तव हा ने घे म्हणून त्या आईने दंडोत घातला. आणि म्हणून आपण हे 4 दिवस केले, आपल्याला हे काही करायची आवश्यकता नाही असं भटोबास म्हणतात. तव हा ने घे, पण हा मात्र काहीही घ्यायला तयार नाही. उत्तम परिच्छेद आहे तरी उसिटे तरी घेईल. मग उष्ट का होईना तो घेईलच. हा तेही ने घ्यायची, म्हणजे यांनी तेही सुद्धा नाही घेतलं. आणि तरी याचे हे मी का भंगीन. मग एवढा जर का उत्तम आचार सुरू आहे, गुरुला शिष्याकडनं आचारच अपेक्षित असतो की त्यांनी आचार करावा आणि शिष्य आचार करत नाही. पण एखादा रामदेवांसारखा शिष्य जर का भटोबासांना भेटलेला आहे की तो आचार सोडायलाच तयार नाहीये. भट्टोबासांनी म्हटलं तरी भट्टोबासांनी म्हणून देखील देऊन देखील आपला परिच्छेद जो आहे तो भंगायला अजिबात ते तयार नाहीत. येतुलेनी केशोबास उगेची राहिले. आणि येतुलेनी केशोबासांना पण लक्षात आलं की रामदेवांचं जे आहे ते बरोबर आचार सुरू आहे आणि आपण देखील त्यांच्या त्या आचारामध्ये अडथळा आणू नये अशा पद्धतीने त्यांच्याही ते लक्षात आलं, ते उगेची राहिले. भटोबासही ने गीतीची. आणि मग ते जे काही अन्नदान होतं ते कशाच्या निमित्ताने होतं, ते काही मार्गाच्या निमित्ताने नव्हतं की मार्गाला दंडवत वगैरे असं काही नव्हतं. ते मुलाच्या ममतेपायी होतं की मुलाने ग्रहण करावं म्हणून तो भटोबासांना दंडवत होता. तो हेतू पुरस्कर होता. पण भटोबासांनी त्या आईच्या मनशांतीसाठी म्हणून ते केलेलं आहे. भटोबासांना तर सगळंच माहिती आहे ना. श्री चक्रधराजीनी प्रसादे. भटोबासांना त्यांचा अधिकार कळाला नाही का, त्यांचा अधिकार कळाला. फक्त ते आईला अयोग्य वाटू नये
की भटोबासांवर तो ठपका येऊ नये गुरुवर, की भटोबासांनी जर का दिलं असतं तर त्यांनी घेतलं असतं, भटोबासांनी माझा दंडोत घेतला असतं तर त्यांचं त्यांनी ऐकलं असतं. पण आईला समोरासमोर दाखवून दिलेलं आहे, ज्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि ज्याचं आचरण आहे तो जीव ईश्वराचं सोडून कुणाचंच ऐकत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य असं आहे की तो ईश्वराचं देखील ऐकत नाही, है ना. म्हणजे आमच्या देवाचंच ऐकतात कोण? रामदेव. भटोबासांचं ऐकतात का ते? नाही. गुरुचं देखील ऐकत नाही. कोणाचं ऐकतात? देवाचंच ऐकतात. आणि अजून एक पुढची व्यक्ती यायची, देवाचं पण ऐकत नाही. आमच्या शांताबाईच आहेत. देवाचं तरी निरोप ऐकलं का त्यांनी? देवासाठीच देवाचं ऐकलं नाहीये. म्हणजे येतीचं साधक या टोकाचा व्यक्ती आहे की आमच्या देवानी जरी येऊन म्हटलं की परिच्छेद करू नका तरी तो ऐकणार नाही. देवानी जरी सांगितलं की बाबा हे काही नाही, तुम्ही प्रपंचात जा परत, तर तो व्यक्ती प्रपंचात जाणार नाही. देवानी जे सांगितलं ते सांगितलं आणि तोच आचार शेवटपर्यंत ईश्वर दर्शनाला त्यांना घेऊन जाणार आहे. अशा प्रकारचे साधक आमच्या या पंथामध्ये आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 54, 55 आणि 56 अशा 3 स्मृत्यांवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.